डहाणू येथे रानशेत येथे महालक्ष्मी पाथ्याशी आदिम जमातीची कातकरी मुला-मुलींच्या निवासी शासकीय आश्रमशाळेचा शुभारंभ. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. डहाणू जिल्हा पालघर आदिवासी विकास विभाग अंतर्गत बंद करण्यात आलेल्या खर्डी तालुका वसई जिल्हा पालघर ही शासकीय आश्रमशाळा या सन 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. याकरिता प्रकल्प कार्यालय स्तरावरून शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीतील आदिम जमातीची कातकरी मुलांसाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्याकरिता रानशेत महालक्ष्मी गड पायथ्याशी सुसज्ज अशी इमारत सदय स्थितीत भाडे कराराने घेण्यात आलेली आहे. आदिम जमातीची कातकरी मुलांची निवासी शासकीय आश्रमशाळा खर्डी तालुका वसई जिल्हा पालघर रानशेत महालक्ष्मी गड पायथ्याशी चे उद्घाटन कार्यक्रम दिनांक 30 जुलै 2025 रोजी अध्यक्ष राज्यस्तरीय आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावित, अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे गोपीचंद कदम, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, शूर झलकारी कातकरी एकता महासंघाचे अध्यक्ष रमेश सवरा, महाराष्ट्र राज्य व या संघटनेचे पदाधिकारी तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त असलेल्या पहिली व पाचवीचे वर्ग खोली तसेच निवासी वसतिगृह यांचे देखील अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे तसेच सर्व पालक वर्गाचे तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी आभार व्यक्त केले. रिपोर्टर इंडिया न्यूजसाठी 28 राहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्टर. रत्नागिरीचे आपल्या डहाणू तालुक्यातले सोडवले. आता हा काळ आहे कदम साहेब, हा काळ आहे की ज्या काळामध्ये हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, हे ठेकेदार किंवा मालक, वीटभट्टीचे मालक, ऊसतोडीचे ठेकेदार, मच्छीमार हे आपल्या पाड्यावर येणार आणि आपले लोक त्याची वाट बघत बसणार. शेठ कधी येते आणि मग शेठकडे 10,000, 15,000, 30,000, 50,000 पर्यंत कर्ज घेतात. माझं म्हणणं चूक असेल तर मला सांगा. आणि मग तो पैसा खर्च कशा करतात तर यातला निम्मा पैसा हा नवरा बायकोचा दारूमध्ये जातो. मग राहिलेले कपडे घेणं, बाकी करणं याच्यामध्ये जातं. आणि दिवाळी व्हायच्या आत, गणपती झाल्याबरोबर काही लोक आपल्याला कामाला न्यायला येतात, नाही गेलं तर मारझोड करत येतात. आणि तिथे गेल्यानंतर मग उपासमार आहे, खर्ची दिली तर दिली, नाही दिली तर नाही दिली. आणि परत येताना हात हलवत आपले लोक येतात, त्याच्या अंगावर डोक्यावर कर्ज देऊन येतात की जे कर्ज परत पुढच्या वर्षी फेडायला लागतं. आणि जाताना आपल्या लहान लहान पोरांना पण बरोबर नेतात. मी आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आवडेल ना, की आपण मुलांना जन्माला घालत राहतो. माझं म्हणणं चूक असेल तर मला सांगा, मी माफी मागायला तयार आहे. की 5-5, 7-7, 18